मागणी आहे? मी हिरालाल माधुजी मगरे, माजी सरपंच, चिकलठाणा गट नंबर 473 मधील 87 पासून लोकसंख्या दलित समाज, मागासवर्गीय समाज सर्व त्या ठिकाणी राहत आहे. आमच्या ग्रामपंचायतला जागा नसताना तेव्हा महानगरपालिका काही डिक्लेअर नव्हती, म्हणून ग्रामपंचायतला ठराव घेऊन 473 मध्ये काही पंचायत समितीचे घरे, काही इंदिरा आवास आवासाचे घरं बसून त्या ठिकाणी लोक राहत आहे. म्हणून ग्रामपंचायतला रोड, लाईट, पाणी आणि आमदार फंडातून बागडे साहेबांच्या याच्यातून सभागृह बौद्धविहार ठिकाणी 18 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी लोक देवपूजा करीत आहेत. त्याची महादेवाचं मंदिर आहे. परंतु ह्या शासनाला आम्ही वेळोवेळ 2007 पासून निवेदन देत राहील. मागे 2007 ला काँग्रेसच्या सरकार काळामध्ये आळवी साहेब आम्ही एक जवाहर मायबाप एक मोर्चा काढला होता आणि 2007 ला मंत्रालयामध्ये पत्र दिलं होतं, परंतु त्यावेळी मी काही केलं नाही. मग सरकारने 2011चा GR काढला की ज्या ठिकाणी दलित समाज लोक, मागासवर्गीय लोक राहत असतील तर त्यांना 1 रुपया न घेताना 1500 स्क्वेअर फीट जागा अनुसूचित जातीला फुकटमध्ये देण्यात यावं, त्यांच्या नावावर करण्यात यावं. परंतु 2011ला बी 2009 ला पालकमंत्री बाळासाहेब थोरात होते आणि महसूल मंत्री होते. त्यांना गेस्ट हाऊसला जाऊन भेटलो आणि त्यांना पत्र दिलं. त्यांनी पत्र कलेक्टरला दिलं की 15 दिवसाच्या आत निकाली काढा, तरी बी या सरकारने काढलं नाही. म्हणून 2011च्या याच्या GR फॉर्माने कलेक्टर त्याचे अध्यक्ष होते. वेळोवेळ आम्ही अर्ज केले, पण कलेक्टर साहेबांनी तहसीलदाराला सांगितलं नाही की जा आणि ह्या लोकांची नोंद घ्या. आणि आज रोजी ज्यावेळेस पेपर पाहिला तर आम्ही घाबरलो की औरंगाबाद संभाजीनगर मध्ये जेवढे झोपडपट्टी असतील तेवढ्या निश्चित करा म्हणून असं एक कलेक्टरचे हे होतं पेपरला लेखक. म्हणून आम्ही घाबरलो. म्हणून आज लोकशाही मार्गाने लोक दिनाच्या निमित्ताने साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सर्व समाज ह्या ठिकाणी घाबरलेला आहे. म्हणून सर्व लोकांनी आज आम्हाला जी आमची जागा 15 फूट आहे तरी 1 गुंठा का होईना, परंतु ते नावावर करावं आणि 1 गुंठेवारी जे मनपात दर देत असेल तर मनपावाला गुंठेवारी फुकट करून द्यावा, एवढीच आमची मागणी 2 शब्द बोलू शकतो. त्यानंतर 9 तारखेला परत आम्ही आंदोलन छेडणार.